हाय हॅलो नमस्कार, उषास रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक। मोदक उकडल्यानंतर कडक होऊ नये आणि दाणेदार सारण कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आता आपण तांदळाची उकड काढून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे, ते पण 2 चमच। पाण्याला उकळी छान आल्यानंतरच आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत। मी इथे अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा। नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो आणि त्या पिठाची उकड पण छान बनते। मोदकाच्या पिठासाठी आंबे मोहर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावे, म्हणजे पिठाला स्वाद पण छान येतो। पिठाला छान उकड झालेली आहे। आता आपण झाकण लावून 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊ। तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊ। कढईमध्ये 2 चमच आपण इथे तूप घेतलेलं आहे। तूप छान तापल्याच्या नंतर आपण इथे घेणार आहोत ओला नारळाचा किस। इथे मी 1.5 वाटी ओला नारळाचा किस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत पाव किलो इतकं गूळ। आता हे दोन्ही पण मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत। इथे गूळ मी किसून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही खसखस पण टाकू शकता। मी इथे खसखस टाकलेली नाही आहे। खसखस टाकल्यामुळे देखील खूप सारणाला छान टेस्ट येते। आता मंद आचेवर छान असं हे सारण आपण भाजून घेणार आहोत। इथे गूळ जे आपण किसून घेतलेलं आहे ते छान असं आपण परतवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मस्तच आपलं हे सारण एकजीव झालेलं आहे। सारण बनवताना काही जण ड्रायफ्रूट वगैरे टाकतात, पण मी इथे खवा टाकणार आहे। मी इथे पाव किलो खवा घेतलेला आहे। खवामुळे खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही नक्कीच खवा टाकून बघा, तुम्हाला पण देखील हे मोदक खूप छान आवडतील। अतिशय सुंदर असं सारण आपलं हे बनणार आहे। आता पहा, सारण कोरडे होईपर्यंत आपण मंद आचेवर हे परतवून घ्यायचे आहे। कढईत ओलावा दिसेल असा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे। जर सारण ओलसर असेल तर सेल वाटत असेल तर त्यात 2 चमच आपण तांदळाचं पीठ टाकून घ्या। आता तुम्ही बघू शकता किती रवाळ हे सारण तयार झालेलं आहे। हे सारण ओलसर किंवा सेलसर झालेलं नाहीये, त्यामुळे मी इथे पिठाचा वापर केलेला नाहीये। तुम्ही बघू शकता खूप सुंदर हा आपला सारण तयार झालेला आहे। गूळ आणि खवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे। सारणाची चव वाढवण्यासाठी आपण इथे घेणार आहोत वेलची पूड। इथे मी 1 चमच वेलची पूड घेतली। आता ही वेलची पूड छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे। आता पहा, जे पीठ आपण वाफवलेलं होतं ते एका ताटामध्ये आपण घेऊया। गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरम असताना आपण हे पीठ मळून घेणार आहोत। इथे बघा पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। एकदम मऊ पीठ मळलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपले हे मोदक कडक होणार नाही। इथे एका टोपामध्ये मी तूप आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे। पाण्याचा थोडासा वापर करून आपण इथे पीठ छानपैकी मळून घेणार आहोत। पीठ एकदम मऊसूर झालं पाहिजे, पिठाला चकाकी छान आली पाहिजे, अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय छान असं पिठाचा गोळा तयार झाला आणि त्याची पारी देखील खूप सुंदर अशी आलेली आहे। आपण अशाच पद्धतीने हा पीठ मळून घेणार आहोत। आता इथे मी साच्यामध्ये काही मोदक बनवणार आहे, तर इथे साच्याला तेल लावलं, पिठाचा गोळा घेतला आणि तो साच्यामध्ये टाकून छान त्याची पारी करून घेणार आहोत। इथे बघा अशा पद्धतीने आपण बोटाच्या साहाय्याने छान असं पातळ असं पारी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये छान सारण भरून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करून झाल्यावर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आणि सुबक असा मोदक तयार झालेला आहे। साच्याने देखील खूप छान असे मोदक तयार होतात। हे मोदक माझ्या मिस्टरांनी साच्यामध्ये बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत। बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। आता इथे चाळणीला तेल लावलं आणि तेल लावल्याच्या नंतर एक एक करून मी हे सर्व मोदक चाळणीमध्ये घेतले आणि हे आपण उकडवून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्यवस्थित चिकटून न देता व्यवस्थित मोदक ठेवून घेऊया। आता बघा इथे मी मोदक छान असे चाळणीमध्ये ठेवून घेतले। इथे पाण्याला पण छान अशी उकळ आलेली आहे। चाळणीमध्ये ठेवलेले मोदक कढईवर ठेवूया। पाण्याला छान अशी उकळ आलेलीच पाहिजे। आता इथे आपण काय करणार आहोत, एक ट्रिक्स तुम्हाला सांगते। मोदक कडक होऊ नये म्हणून आपण इथे पाणी शिंपडून घेणार आहोत। इथे पाणी शिंपडल्यानंतर मी ते झाकण लावून घेतलं, 10 मिनिटं छान वाफ दिली। 10 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मोदक आपले वाफलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला मोदक 10 ते 15 मिनिटांमध्ये वाफवून घ्यायचे आहेत। इथे आपलं सारण पण छान झालेलं आहे। खवा टाकल्यामुळे आज सारणाला खूप छान अशी टेस्ट आलेली आहे। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मोदक करून बघा। ही मोदकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।